नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे स्वानंदीच्या सासूबाई म्हणजेच प्रतीक्षा आई आणि त्याचबरोबर इकडे मल्लिका बोलत असतात. मल्लिका मात्र त्यांना वाटेल त्या भाषेमध्ये स्वानंदीची बदनामी करत असते, खूप बोलत असते, काहीही सांगत असते, ज्या कोणत्याच गोष्टींना काडी मात्रही तिथे अर्थ नसतो आणि ते सगळं ती सांगत असते. ती म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, आमची राजवाड्यांची ना एक जमीन आहे आणि ती जमीन या स्वानंदीने हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय तर म्हणे तिचा वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमासाठी ती जमीन वापरली जाते, असं हे बोलणं सुरू असतं. आणि ती सांगत असते की ती मुलगी आहे ना खूप हपापलेली, खरंच ती ना अजिबात चांगली नाहीये. कसं आहे माहितीये का, माझ्या हातात नाहीये हो, समोरच्या समोर माझं काही चालत नाहीये, नाहीतर माझ्या आधीराचं लग्न मी त्यांच्याशी ठरवलंच नसतं. खरं तर माझ्या आधीराचं लग्न समर नदीत ठरवले आणि मी जर आता काय बोलले तर समर मला घराच्या बाहेर काढेल, आमच्या घरात माझं काहीच चालत नाहीये. अशा पद्धतीने ती सांगत असते आणि म्हणत असते, बघा आता तुम्हीच विचार करा, या घरातली मुलगी तुम्हाला हवी आहे का? अहो करोडोंची जमीन आहे हो आमची, पण हिने ती हपापलेली आहे आणि हे सगळं तिने केलेलं आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि गुरुजी इकडे म्हणत असतात की चला आता अंगठी घालायचा विधी सुरू करूया, असं गुरुजी सांगत असतात. त्याच वेळी इकडे स्वानंदी वारंवार समरकडे पाहत असते. तिला कळत नसतं की काय सांगायचंय समरला, काहीतरी समजला खूपच असतं आणि ती गोष्ट मात्र बोलायची असते. आणि समर मात्र तिथे खरं तर अस्वस्थ झालेला असतो, त्याला सुचत नसतं की काय करू, मी कशा पद्धतीने या गोष्टी मॅनेज करू, हा प्रश्न मात्र समरला पडलेला असतो. इकडे मल्लिका मात्र प्रतीक्षा आईच्या मनात विष पेरण्याचं काम करतच असते. प्रतीक्षा आई म्हणते, नाही नाही, असली मुलगी नकोय आम्हाला, आत्ताच्या आत्ता जाऊन मी काहीतरी करते, आत्ताच्या आत्ता हे लग्न मोडलं पाहिजे, माझ्या मुलावर कशाला ठपका, साखरपुडा झाल्यावर त्याचं लग्न मोडले असं म्हणत ती निघालेली असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मुद्दामच मल्लिका तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळी हे सगळं घडत असतं. तिला मात्र आनंद होत असतो, चला हे साखरपुडा मोडणार, बॉम्ब फुटणार आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. तरी सुद्धा आता ती तावातावाने तिच्या हातामध्ये ते पॅन कार्ड ते सगळं घेऊन ती निघालेली असते. आणि मग अंशुमन येतो आणि म्हणतो, काय आहे आई, कधी होणार आहे हे सगळं, काय चाललंय तुझं, कधी कळणार आहे त्या गोष्टी, असं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अंशुमनला ती सांगते की बघ कसा धमाका होणार आहे. इकडे अंगठी घालायचा विधी सुरू होतो आणि त्या क्षणी घडतं असं की तिथं आई येते प्रतीकची आणि ती सांगू लागते की नाही, काहीही झालं तरीही हे लग्न मला मान्य नाही, हे लग्न होणार नाही, असं ती सांगते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि सगळेजण तिथं असतात आणि सगळे म्हणू लागतात की असं अचानक काय झालं, ही असं का म्हणते की हे लग्न होणार नाहीये, काय झालंय नक्की, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग ती म्हणते की यांनी आपल्याला फसवलंय प्रतीक, तुला माहित नाहीये यांनी आपल्याला फसवलंय, ह्या मुलीचं वय 28 नाहीये तर 35 आहे. आणि तेव्हा मात्र इकडे स्वानंदीच्या हातातली अंगठी खाली पडते आणि स्वानंदीच्या हातातली अंगठी पडलेली नेमकी समरच्या पायाकडे जाते आणि समर मात्र ती अंगठी उचलतो आणि पाहत राहतो. तर इकडे हिचं स्पष्ट म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही हे लग्न होणार नाही, कारण हे लग्न मला मान्य नाही, यांनी फसवलंय. अंशुमन म्हणतो की कसला भारी डाव टाकलायस गाई. तेव्हा ती म्हणते, एवढंच काय, तर यांनी इतकं फसवलेलं आहे की हे फ्रॉड आहेत लोक, राजवाडे तुमची जमीन पण यांनी हडपलेली होती, बरोबर आहे ना, असं ती बोलत असते. तेव्हा इकडे समर म्हणतो, पण या सगळ्या गोष्टींचा काहीही संबंध नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता इथे काय बोलताय आणि तुम्हाला कोणी सांगितलं. अंशुमन मात्र इकडे मल्लिकाला म्हणत असतो, पण आई हे जर त्यांनी सांगितलं की तू सांगितलंय म्हणून, तेव्हा ती म्हणते की आत्ता हे साखरपुडा मोडतोय, हे लग्न मोडतोय, हे थांबवतील का ते शोधत बसतील, काही होणार नाही. आणि इकडे त्याची आई मात्र प्रतीकची म्हणत असते की फसवलंय, ही मुलगी खोटारडी आहे, खाली मुंडी पाताळ दुंडी आहे, तुला सांगितलं होतं का प्रतीक हिने कधी. तेव्हा प्रतीक म्हणतो की म्हणजे यामुळेच तरी बोलत नव्हती, प्रत्येक वेळेस स्वानंदी तिचं खरं वय सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या आईने मात्र ती गोष्ट घडू दिलेली नव्हती, कारण तिच्या आईलाही माहिती होतं जर स्वानंदीचं खरं वय कळलं
तर तिचं लग्न जमणार नाही. बाबा तिच्याकडे पाहत असतात, स्वानंदी पाहत असते. तेव्हा ती म्हणत असते की स्वानंदी, आता काही बोलू नकोस तू. असं हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो, कारण हे जे काही घडत असतं ते खूप भयानक पद्धतीने झालेलं असतं आणि त्याच वेळी सगळेजण तिथं असतात. तर ही म्हणत असते की यांनी फसवलंय आणि समर म्हणतो, हो ती गोष्ट वेगळी होती, आता माझ्या बहिणीचं लग्न मी त्यांच्या घरात करून देतोय, तुम्ही असं काय बोलताय. ती म्हणते, आहे हो तुम्ही पैसेवाली माणसं, घ्याल माणसांना विकत, आम्ही काय करायचं, आमचा काय संबंध आहे आणि ही धोंड आम्ही आयुष्यभर सांभाळायची. समर्थच संबंध असतं, पण प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला वय 35 असलं तर. तेव्हा ती म्हणते की अहो या 2 वर्षात तिला लग्न नाही झालं, मूल नाही झालं तर 40शी ओलांडेल आणि एकदा का 40शी ओलांडली की पुढे काय करायचं आम्ही, आमचा विचार करताय का तुम्ही, असं तिचं बोलणं असतं. आम्हाला वंश वाढवायचंय. इकडे आजी म्हणत असते की काय बोलताय तुम्ही हे सगळं, अहो असं काय बोलताय, अहो काय म्हणजे तुम्हाला सून हवंय का वंश वाढवण्यासाठी चाललंय हे सगळं. तेव्हा ती म्हणते आमच्यासाठी वंश महत्वाचा आहे आणि समरला म्हणते की तुमच्याकडे आहे तो पैसे, घालवाल तुम्ही दवाखान्यावर पैसे, आम्ही काय करायचं, आमचा काय विचार आहे की नाही, आम्ही कशा पद्धतीने राहायचं आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे अंशुमन आणि मल्लिकाला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ते दोघंही खुश झालेले असतात. आणि त्याच वेळी आता स्वानंदीची आई येते आणि ती बोलायला लागते, अहो प्लीज असं नका करू, तुम्ही एवढा साखरपुडा होऊ द्या, हे लग्न होऊ द्या, त्यानंतर आपण बघूया काय करायचंय ते, मी तुम्हाला खरंच विनंती करते, असं ती बोलत असते. परंतु आता मात्र प्रतीकची आई ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत तुमचं खूप ऐकलेलं आहे पण आता नाही ऐकणार, असं म्हणत ती बोलत असते. ती म्हणत असते की खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढे तुमची एकही गोष्ट ऐकली जाणार नाही, अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र स्वानंदीचे बाबाही तिथे टेन्शनमध्ये असतात. ती म्हणत असते, अहो एकदा बघा ना, तुम्ही विचार करा ना, असं काय करताय, अहो ऐकून घ्या ना, असं तिचं बोलणं असतं. पण हिला मात्र ऐकायचंच नसतं. इकडे प्रतीक मात्र म्हणत असतो, मी हृदयी वसंत फुलताना गाणं ऐकायलं ग, एवढं केलं मी तुझ्यासाठी आणि तुला काय त्याचं, तुला काहीच नाही वाटलं ग, मी तुझ्यासाठी गाणं गायलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, पण तुझं काय, तू माझ्या समाजा कसलाच विचार केला नाहीस, फसवलंस ग मला, असं म्हणत तो रडायला लागतो. आणि तो म्हणत असतो की काय करू मी आता, मी काय करू, माझा वसंत फुलण्याआधीच कोमेजून गेला, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो रडत असतो. इकडे आता स्वानंदीला कळतच नसतं की काय करू, कशा पद्धतीने मार्ग काढायचा आहे, ही गोष्ट स्वानंदीला कळत नसते. स्वानंदी मात्र विचारत असते. स्वानंदी म्हणत असते की नाही, या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणारच असतो, पण तो कसा काढायचा ही गोष्ट मात्र स्वानंदीच्या लक्षातच येत नाही. तेव्हा स्वानंदी रडत असते. तेवढ्यातच प्रतीकला घेऊन त्याची आई निघत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिथे येतात आणि स्वानंदीचे बाबा म्हणू लागतात की अहो प्रतीकराव, असं नका करू, ऐका ना तुम्ही माझं, अहो माझ्या मुलीचं लग्न मोडू नका हो, माझ्या मुलीला असं नका समजू, माझी मुलगी खूप चांगली हो, सुखाने संसार करेल, तुमचं घर सांभाळेल, तिचा काहीही दोष नाहीये आणि ती खोटारडी नाहीये हो, असं स्वानंदीचे बाबा सांगत असतात. पण यांना मात्र आता एवढंच माहिती असतं की काहीही झालं तरीही स्वानंदी आपल्याशी खोटं बोललेली आहे आणि स्वानंदीनं खोटं बोललेली आहे तर तिच्याशी लग्न करायचं नाही, कारण ती म्हणते की आमची अटच होती, आम्हाला मुलगी तिसीच्या आतली हवी आहे आणि आम्ही तसं सांगितलेलंही होतं त्या वधूवर सूचक मंडळामध्ये, मग काय आमचा काय दोष आहे याच्यामध्ये, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि स्वानंदीचे बाबा मात्र म्हणत असतात की नाही हो, आमची मुलगी खोटी नाहीये. आणि त्याच वेळी ते बोलत असतात पण तिथे कोणालाच ऐकायचं नसतं. स्वानंदीच्या बाबांना फक्त दोष दिला जातो. सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांना फक्त एवढंच पडलेलं आहे की हे लग्न जे घडत आहे ते मोडलेलं आहे. त्यांनी अक्षरशः स्वतःच्या डोक्याचा फेटा काढून त्या प्रतीकच्या पायाशी ठेवलेला असतो, पण त्यालाही जराही काही वाटत नाही. त्यानंतर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता रोहनचा पुन्हा हट्ट सुरू होतो आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही तोपर्यंत मी
हे लग्न करणार नाही. आणि इकडे बिचारी अधिरा मात्र म्हणते की आत्ता जर का माझं लग्न या मंडपात मोडलं तर मी मला स्वतःचा जीव देणार आहे. आणि तिने तशा पद्धतीने तिथे चाकू घेते आणि स्वतःची शीर कापून घेते. एवढी मोठी गोष्ट ती करते आणि बेशुद्ध पडते. रक्ताच्या थारोळ्यात ती पडलेली असते. आता मात्र समरला टेन्शन आलेलं असतं की आता काय करू. कारण एकीकडे बहिणीची माया, एकीकडे लग्न करण्यासाठी इकडे स्वानंदीच्या बाबतीत जे घडलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा त्यालाही त्रास होत असतो. त्यालाही वाईट वाटत असतं. नको होतं, कारण स्वानंदी खरी आहे. स्वानंदीने ती गोष्ट लपवलेली नाही हे समरला माहिती असतं. पण आता तो काहीच करू शकत नाही. नक्की पुढे काय होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.